नमस्कार. व्हॉलेंटिअरिंग ॲक्शनच्या 9व्या भागामध्ये आज आपण अजून एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत आणि आज आपल्या समोर डॉक्टर हेमांगी कडलक ह्या आपल्याशी चर्चा करणार आहेत. डॉक्टर हेमांगी कडलक, आपलं खूप स्वागत आहे स्टुडिओमध्ये. तर आजचा विषय जो आहे तो खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. तो विषय असा आहे की सफाई कामगारांचं आपल्या आयुष्यातील महत्व आणि त्याचबरोबर त्याचं आयुष्य कसं आहे ह्याच्याबद्दल आपण उलगड करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याला ज्या व्याख्याता लाभल्या आहेत त्या आहेत डॉक्टर हेमांगी कडलक. त्यांची थोडक्यात ओळख अशी आहे की त्यांनी स्वतः टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या विद्यालयातून त्यांनी PhD केलेली आहे, डॉक्टरेट घेतलेली आहे, MPhil केलेलं आहे त्यांनी बिशप हेब्बर कॉलेज तिरुचिरापल्लीतून. त्यांनी भारतीय विद्यापीठातून MSW केलेलं आहे आणि त्याशिवाय त्यांनी BA सोशिओलॉजी मुंबई विद्यापीठ केलेलं आहे. तर त्यांच्या मागे त्यांनी खूप वर्ष ह्या विषयात काम करतात. समाजसेवेचं त्यांचं स्वतःचं गाढा अभ्यास आहे आणि ह्या विषयावर त्यांनी MPhil आणि PhD केल्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल आतल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर हेमांगी कडलक या स्वतः व्हिजिटिंग फॅकल्टी आहेत MIT युनिव्हर्सिटी, मुंबई विद्यापीठ, SNT विद्यापीठ. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांचा एक पेपर जो आहे तो IIM अहमदाबाद मध्ये रेफरन्स वापरला जातोय. आणि त्याने स्वतः UK मध्ये किल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी व्हिजिट केलेली आहे आणि त्यांनी कोर्स केलेला आहे. नंतर कोलंबिया विद्यापीठामध्ये USA मध्ये त्यांनी एक कोर्स केलेला आहे आणि त्याचबरोबर रिसर्च स्कॉलर म्हणून सुद्धा US मध्ये 2016 मध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे खूप गाढा अनुभव आहे आणि त्याचबरोबर खूप ह्या विषयावर त्यांचं हे वक्तव्य खूप चांगलं आहे आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी हे पेपर प्रेझेंट केलेले आहे. तर आज आपल्याला त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर हेमांगी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे ह्या मंचावर स्टुडिओमध्ये. तर मी तर लिहिलंच आहे, मी तर बोललोच आहे तुझं बॅकग्राऊंड, तरी पण तुझ्याबद्दल थोडीशी माहिती देशील तर बरं होईल सुरुवात म्हणून, की तुझं अजूनपर्यंत बालपणापासून आतापर्यंत प्रवास जो आहे थोडक्यात मांडलास तर खूप छान वाटेल. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. आता लहानपणापासूनचा आतापर्यंतचा प्रवास हा तसा म्हटला तर खूप मेमोरेबल आहे, कारण की खूप साऱ्या एज्युकेशनल काही बॅकग्राऊंड नसताना, कुठलंच मार्गदर्शन नसताना आतापर्यंत जशा पद्धतीचा प्रवास झालेला आहे, एज्युकेशनल प्रवास झालेला आहे, तो अनएक्सपेक्टेड प्रवास आहे. हे कधीच मी लहानपणी इमॅजिन केलं नव्हतं की मी कधी PhD पण करेल आणि डॉक्टरेट ही डिग्री घेईल. कारण की जशा वातावरणात आमचा जन्म झाला आणि मी राहिले, आमची फॅमिली राहिली, तर तो माझा जन्म झाला स्लम एरियामध्ये चेंबूरच्या. आणि नंतर माझे वडील इकडे कल्याणला शिफ्ट झाले. ते आम्ही छोट्याशा 10x12च्या चाळीमध्ये राहणारे. तिथेच आमचं जॉईंट फॅमिली होती. ऑलमोस्ट जॉईंट फॅमिली इट्स मोर दॅन 10 पीपल दे यूज टू, एकाच घरात राहणारे. त्यामुळे शिक्षणाला असं काही कुठे प्रोत्साहन तर माझ्या वडिलांकडून खूप जास्त होतं की शिकलं पाहिजे, पण वातावरण तसं नव्हतं. पण प्रोत्साहन खूप होतं, मोटिवेशन खूप होतं की काहीतरी करायचंय, पुढे जायचं आहे. आणि शिक्षण ही एकच कास आहे की ज्याच्या थ्रू आपण ह्या परिस्थितीतून पुढच्या एक चांगल्या परिस्थितीमध्ये जाता येईल. आणि तो एकच ध्येय होता किंवा ते एकच डोक्यामध्ये होतं की शिकायचंय आपल्याला आणि पुढे जायचंय. घरातलं काही वातावरण नसताना, मार्गदर्शन नसताना जसं जमेल तसं फक्त पास घेत गेलं म्हणून पुढे 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 शिकत गेलं. आणि कधी PhDला इनरोल झाले. आणि त्याच्या पाठीमागे पण एक वेगळंच कारण आहे की पुढे शिकलं पाहिजे. असं 12वी पर्यंत तर मला असं वाटलेलं की नाही, आता पुढे नाही शिकायचं कारण की खूप झालं शिक्षण. पण माहित नाही, पुढे परत ऍडमिशन घेतलं आणि पुढे शिकत आले आणि आता इथपर्यंत आहे. बहुतेक पोस्ट डॉक करणार त्यानंतरही, तशी इच्छा आहे. खूप छान हेमांगी, ऍक्च्युली खूपच चांगलं प्रवास तू सांगितलास. घरात शिक्षणाचं वातावरण नाही पण घरात इच्छा होती, सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यामुळे तू PhD पर्यंत शिकलीस, पोस्ट ग्रॅज्युएट करायचं, पोस्ट PhD करायचं प्लॅन आहे आणि ह्या विषयात तू तळमळीने काम करतेस. त्यामुळे पुढचा प्रश्न माझा असाच आहे की MPhil किंवा PhD मध्ये तू सफाई कामगार हा विषय निवडला होता आणि त्यांच्या जीवनाशी तू समरस झाली होतीस, तर त्याचं कारण काय, हा विषय तू का निवडलास नेमका? ओके. MPhilला असताना मी
तमिळनाडूला होते आणि तमिळनाडूमध्ये मला भाषा काही येत नव्हती आणि त्यावेळेस असं करायचं होतं की बाबा आता काय करायचं, तिथे काही समजत नव्हतं. तर मी व्हॉलंटरी वर्क तिथे सुरू केलं आणि व्हॉलंटरी वर्क सुरू करताना मला लहान मुलांबरोबर, जेव्हा मी MSW ला होती तेव्हाच माझा इंटरेस्ट लहान मुलांबरोबर काम करण्यामध्ये जास्त वाढलेला आणि एमफिलला मास्टर्सला असतानाच माझा जो मास्टर्सचा जो थिसिस होता तो स्कूल ड्रॉपआउट गर्ल्सवर होता. तर एज्युकेशन आणि चिल्ड्रन हा कुठेतरी एक लिंक जुळलेली आणि ते कुठे अनकॉन्शियस माइंड मध्ये ते चालतच होतं. म्हणजे चिल्ड्रन हा एक मेजर इंटरेस्ट डेव्हलप झालेला, पण एज्युकेशन हा असा कुठे नव्हता, कारण की मास्टर झाल्यानंतर मी हेल्थमध्ये जास्त काम केलेलं एज्युकेशन पेक्षा. तर म्हणून पण नंतर मी जेव्हा सुरू केलं व्हॉलंटरी वर्क जेव्हा सुरू केलं, पण तेव्हा मला असं वाटलं की मुलांबरोबर सुरू करावं. तर मुलांबरोबर सुरू करणार तर मग कशा पद्धतीने सुरू करणार, तर मग त्यांच्या शिक्षणावर मग जास्त काम सुरू केलं आणि मग जे व्हॉलंटरी वर्क जे सेंट गुलम कॉलनी ही त्रिची मधली वन ऑफ द बिगेस्ट कॉलनी आहे जिथे सफाई कर्मचारी लोक राहतात. आणि सफाई कर्मचारी निवडण्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की जेव्हा ब्रेन स्टॉर्मिंग चालू होतं की बाबा आता कोणाबरोबर काम करायचं, तर मुलांबरोबर तर काम करायचंच आहे, शिक्षणाबरोबर काम करायचं, तर मग कोण. आणि मला असं होतं की समाजामधला सर्वात जो खालचा भाग आहे, म्हणजे सगळ्याच बाबतीने इकॉनॉमिकली, हेल्थ वाईज आणि सोशल स्ट्रक्चर वाईज सगळ्याच बाबतीने खालचा असा कोणता हे आहे स्तर आहे, तर तो आहे सफाई कर्मचारी. आणि मग ती कुठेतरी मी लिंक केलं की माझे वडीलही सफाई कर्मचारी म्हणून तेव्हा काम करत होते. मग मला असं वाटलं की नाही, हा कुठेतरी माझ्या पर्सनल लाईफशी पण निगडीत आहे आणि हा सोशली स्ट्रक्चर वाईज पण तेवढाच सेन्सिटिव्ह इश्यू आहे. आणि म्हणून मग मी एमफिल साठी तो विषय निवडला आणि जो माझा एमफिल साठी विषय होता तो सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांचा होलिस्टिक डेव्हलपमेंट, अशा पद्धतीचा त्यांच्यावर अभ्यास होता. तर तिथे मग ऑलमोस्ट तीन मोठमोठ्या सफाई कर्मचारी कॉलनी आहे, सेंट गुलम कॉलनी आहे, बेल्स ग्राउंड आहे आणि गणेशपुरम नगर आहे, अशा पद्धतीने. आणि मग तिथे त्यांच्या मुलांबरोबर एज्युकेशनचे आणि नंतर म्हणजे व्हॉलंटरी काम करता करता कधी मी एमफिलला इनरोल झाली, एमफिलचं इनरोल करता करता मी कधी त्यांच्याबरोबर कामही करायला लागली. म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये एवढी समरस झाली की मला असं वाटायला की त्यांचे सगळे जे प्रॉब्लेम आहे हे माझे प्रॉब्लेम आहे आणि हे माझी जबाबदारी आहे त्यांना मदत करायची सगळ्या गोष्टीने. आणि तोच लिंक मग मी PhD ला पण घेतला की मला हे जाणवलं जेव्हा मी एमफिल करत होती, जेव्हा मी डेटा कलेक्शन करत होती, तर एक मुलगा होता, ऑलमोस्ट 10-12 वर्षाचा मुलगा असेल तो. तर मी त्यांच्याबरोबर ग्रुप सेटिंग सारखं त्यांच्याबरोबर डिस्कस करत होती, कोणाचं काय. तर मी त्या मुलाला विचारलं की बेटा तुझं, म्हणजे तमिळमध्ये विचारलं, मला थोडं तमिळ येतं, मला मी शिकले तिथे गेल्यावर तमिळ. तर मी त्याला विचारलं की तुझं आता कोण काम करत आहे, तर तो बोलला की माझे आई काम करत आहे. तर मी म्हटलं आई का काम करत आहे, तर म्हणलं माझे वडील वारले म्हणून त्यांच्या जाग्यावर आई काम करायला लागली. तर मी म्हटलं की तुझे वडील काय काम करायचे, तर सफाई कर्मचारी काम करायचे. म्हटलं ते किती शिकलेले, तर ते बोलले BSc सायन्स झालेलं त्यांचं. म्हटलं आणि त्यांना कसं काय, एवढे जर शिकले ते, एवढे शिकूनही का बरं ते त्या सफाई कर्मचारी म्हणून काम केलं. मग त्यांनी सांगितलं की नाही, माझी आजी होती ना, तर आजी वारली, मग आजीच्या जागेवर माझ्या वडिलांना ते काम मिळालं. म्हटलं अच्छा. मग आजीच्या आधी कोण काम करत होतं. मग ते म्हणे की आजीच्या आधी माझे आजोबा काम करत होते आणि आजोबा वारले म्हणून माझी आजी काम करायला लागली. तर ही किती जनरेशन, म्हणजे त्या एक मुलगा 12 वर्षाच्याच आयुष्यामध्ये त्याने किती जनरेशन गेलेले पाहिले. आजोबा गेले, आजी गेली, वडील गेले, नंतर आता आई आहे, तर हे 4थं जनरेशन ह्या कामामध्ये. आता मग मला ते कुठेतरी क्लिक झालं की बाबा एवढे जनरेशन का ह्याच्यामध्ये जातात. म्हणजे आणि हे फॅक्ट आहे की सफाई कर्मचारी कोणताही, खूप रेअर सफाई कर्मचारी रिटायर होतो. त्याच्या आधीच जास्तीत जास्त सफाई कर्मचारी हे मरतात. का, कारण की हे कामच कसं आहे, गंदगीचं काम आहे हे, आणि ते मरतात. आणि मग त्याच्यावरून मला हे दिसलं की बाबा
एवढं शिकूनही एखादा व्यक्ती का काम करावं तिथे, त्याच्यामध्ये कारण काय असतील. आणि मग मला असं वाटलं नाही, हा टॉपिक घेण्यासाठी खूप गरज आहे. आणि ते माझ्या डोक्यात होतं, एमफिलच्या वेळेसच माझ्या डोक्यात होते काहीतरी गडबड आहे इथे आणि याचा आपण पाठलाग करायला पाहिजे. आणि मग नंतर मी तसं माझा लिटरेचर रिव्ह्यू पण चालतच होता, पण त्याच्यामध्ये मला कुठेही दिसलं नाही की हे जे फर्स्ट जनरेशन येत आहे, जे हायर एज्युकेशन मध्ये येत आहे, तर त्यांच्यावर कसा इम्पॅक्ट होत आहे किंवा ते हे जे काम त्यांना कसं काय कनेक्ट होत आहे, हे कुठेच लिंक नाही. आणि मग मला असं वाटलं हे कुठेतरी आपल्याला ग्राउंडवर म्हणजे फील्डमध्ये पण आपल्याला याचा आभास दिसला आहे आणि आपल्या लिटरेचरमध्ये पण याची कुठेतरी उणीव आहे. ते कुठेतरी फील करण्यासाठी आपल्याला त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी पीएचडी साठी पण हा सफाई कर्मचाऱ्यांचा, आई वडिलांचा कामाचा परिणाम त्यांच्या मुलांच्या हायर स्टडीजवर आणि ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर, त्यांच्या सायकोलॉजीवर, त्यांचे रिलेशनशिप विथ देअर सिबलिंग्स, रिलेशनशिप विथ देअर पॅरेंट्स, रिलेशनशिप विथ देअर फ्रेंड्स, रिलेशनशिप विथ देअर टीचर आणि रिलेशनशिप विथ देअर कम्युनिटी पीपल कसं आहे. तर ते मग तो अभ्यास मी पीएचडी लेवलवर घेतलाय. ओके, तू आता किती वर्ष ह्या विषयात काम करतेस, प्रत्यक्ष लोकांना जवळून बघितलेस, काही केसेस तू बघितलेल्या आहेस आणि त्यामुळे तुला त्याच्यातून एक अभ्यास निर्माण झालेलाच आहे आणि त्यांच्या प्रत्यक्ष मुद्द्यामध्ये पोहोचलेले आहेस. तर त्याच्यामध्ये आपलं घुसायचंच आहे, आता आपला अनुभव घ्यायचाच आहे. पण मुद्दा म्हणजे आता आपण जेव्हा बघतो, म्हणजे आता लॉकडाऊनच्या काळामध्ये बघतोय की 4च प्रकारची माणसं जी होती ती काम करत होती आणि त्यांच्यामुळे आपण अजूनपर्यंत आहोत. त्याच्यामधला सगळ्यात एक दुवा म्हणजे सफाई कामगार सुद्धा होते. डॉक्टर, नर्सेस तर आहेतच, ऍडमिनिस्ट्रेशन होतं की ज्यांनी पाणी आणि इलेक्ट्रिसिटी सगळ्या गोष्टी पुरवल्या, पोलीस होते, कर्मचारी होते आणि त्याशिवाय सॅनिटेशन होतं. कारण त्यांनी जर साफसफाई केली नसती मुंबईची तर कदाचित अजून वेगळ्या रोगराई आल्या असत्या. तर त्याच्यामुळे असा पुढचा मुद्दा येतो की ह्या सफाई कामगारांचं आपल्या आयुष्यातलं महत्व काय वाटतं तुला? म्हणजे तुझ्या स्वतःहून तू म्हणालीस की मी इतकी वर्ष बघते आणि त्यांचं आपल्या आयुष्यामध्ये काय महत्व आहे, याच्याबद्दल काय म्हणायचंय? ओके, जर आपल्याला त्यांचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर उद्याचा फक्त एक दिवस फक्त सफाई कर्मचाऱ्यांना रजा द्या. कोणालाच त्यांना सांगू नका की काम करा म्हणून. पूर्ण एक दिवस ऑल ओव्हर म्हणजे महाराष्ट्रामध्ये, आपण महाराष्ट्राचाच विचार करू सध्या, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना सांगा की एकच दिवस तुम्ही सगळे एकाच वेळेस सगळ्यांनी रजा घ्या आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी बघा तुमची सिटी काय असेल, तुमचे घराचे आजूबाजूला एरिया काय असेल, तुमच्या बिल्डिंग मध्ये काय असेल, स्लम एरियामध्ये काय असेल, आणि मग त्याच्यावरून तुम्हाला कळेल की त्यांचं महत्व किती आहे आणि कसं आहे आपल्या जीवनात. तर आता ही साधारणतः सफाई कामगार जे आहेत त्यांचं बॅकग्राऊंड काय असतं, ते कुठच्या प्रकारच्या बॅकग्राऊंड मानले असतात आणि हा प्रोफेशन निवडण्यामागचं मूळ कारण काय असतात असं तुला वाटतं? ओके, हे प्रोफेशन कोणी निवडत नाही, विलिंगली कोणीच ह्या कामामध्ये येत नाही, कारण की कोणालाही नाही आवडणार की ह्या कामामध्ये आपण स्वतःहून काम करायला पाहिजे. जसं आपण गुजरात्यांचं एखादं आपण जर उदाहरण घेतलं, त्यांच्यामध्ये पण एज्युकेशनचं प्रमाण खूप कमी आहे, पण ते बिझनेसमध्ये भरपूर आहे. म्हणजे त्यांची मुलं लिटरली फक्त त्यांना हिशोब करता येईल एवढं शिकतात आणि ते गल्ल्यावर बसतात, म्हणजे त्यांच्या दुकानात किंवा बिझनेसमध्ये चालू करतात. तरी पण ते फायनान्शियली अपलिफ्टमेंट असते आणि त्यांचं बाकीचं इव्हन इन जनरल पण त्यांचं खूप चांगलं व्यवस्थित आहे. पण इथे आपण त्यांना काय कारण होतं, हे शिकलेलं नाहीये. तर हे शिक्षण याचं काही इथे लिंक नाही. इथे मोस्टली लिंक आहे ती कास्ट. इथे मोर दॅन 95%, 95% जास्त जे सफाई कर्मचारी आहेत ते शेड्यूल कास्ट समाजातले आहेत. आणि त्या शेड्यूल कास्ट म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे ते शेड्यूल ऑफ द कास्ट, म्हणजे याच्यामध्ये तुमची डिफरंट कास्ट आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत, त्या वेगवेगळ्या जातीमधलं हे शेड्यूल कास्ट. तर ह्या वेगवेगळ्या जातीच त्याच्यामध्ये काम करतात. जसं एक्स महाल्स आहे ते आताची बुद्धिस्ट आहे, तर मातंग आहे किंवा रुखी आहे, वाल्मिकी आहे, लाल बेगी आहे, हलालखोर आहेत, असे ऑल ओव्हर इंडियाचे ऑलमोस्ट सगळेच एससी शेड्यूल कास्ट जे लोक आहेत त्या याच्यामध्ये. आणि द रिझन इज जस्ट कास्ट. आणि त्याला मग
त्याला जर मॅटर कॉम्प्लिकेट कुठून करतं, कारण की मग त्यांच्याकडे शिक्षण नसतं. ओके, मग त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन काही अवेलेबल नसते, त्यांच्याकडे फायनान्स नसतो. ह्या गोष्टी त्यांना त्या ज्या प्रॉब्लेमला कॉम्प्लिकेट करतात. पण प्रॉब्लेम कुठून सुरू होतो? प्रॉब्लेम तुमचा कास्ट सिस्टम पासून सुरू होतो, कारण की मोर दॅन 95% जास्त लोक जे आहेत, जे सफाई कर्मचारी जे आहेत, जे शेड्यूल कास्ट आहेत, आणि दॅट इज फॅक्ट. आणि हिस्टॉरिकल जर आपण म्हणायला गेलं तर हिस्टॉरिकल याच्यामध्ये लिटरेचर तुम्हाला असं सांगत आहे की हे जे काम आहे हे आधीच्या काळामध्ये हे फोर्स लेबर होतं. इट इज अ फोर्स लेबर, इट इज नॉट एनी, म्हणजे हे विलिंग काम नाही, हे फोर्स लेबर होतं. जबरदस्ती एखाद्या अप्पर कास्टच्या लोकांनी लोअर कास्टच्या लोकांवर लादलेलं हे काम होतं की बाबा तुम्ही ह्या समाजाचे आहेत आणि म्हणून तुम्ही हे काम करायलाच पाहिजे, म्हणजे हे कंपल्सरी होतं. आणि काही असंही म्हणतात, लिटरेचरमध्ये असंही लिहिलेलं आहे, जेव्हा पनिशमेंट, जेव्हा हे आलेले मुसलमान आलेले, जेव्हा ते मुसलमान जेव्हा त्यांनी स्वारी केली आपल्या देशावर, तेव्हा त्यांनी त्यांच्या ज्या वाईफ, म्हणजे त्यांच्या ज्या बायका होत्या त्या पडद्या सिस्टम मध्ये होत्या. तर त्या पडद्या सिस्टम मध्ये तर त्या बाहेर टॉयलेट करायला जात नव्हत्या. तर अशा वेळेस त्यांनी मग काय केलं, तर पेविक, म्हणजे जे आपण काय म्हणतात, हाताने मैला साफ करण्याचा जे प्रकार आहे, तो मुस्लिम समाजापासून, म्हणजे मुस्लिम जेव्हा आले त्याच्यानंतरच हे सुरू झालेलं आहे. आणि जेव्हा नंतर जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा अर्बनायझेशन वाढलं. अर्बनायझेशन म्हणजे तुमचं इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये काय म्हणतात, तर अर्बनायझेशन वाढलं. तर अर्बनायझेशन जेव्हा वाढत गेलं तर त्यांनी कॉन्टॉनमेंट सुरू केले, त्यांनी आर्मी सुरू केल्या, त्यांनी रेल्वे सुरू केले, त्यांनी पोस्ट ऑफिसेस सुरू केले. हे सगळं सुरू असताना त्यांना सफाई कर्मचारी वाल्यांची गरज होती. आणि अशा वेळेस तर त्यांनी रुरल एरियामध्ये, आणि त्यांना कळालं की इथे कास्ट सिस्टम, म्हणजे इथे काम करणारे लोक कोण आहे, तर हे लोअर कास्टचे लोक आहेत, म्हणजे हे ऑप्रेस कास्टचे लोक आहेत. आणि मग त्यांनी म्हणजे सिस्टमॅटाइज केलं की त्यांना ऑफिशियली पोस्ट दिली सफाई कामगार. त्यावेळेस ते मॅन्युअल स्कॅव्हेंजर म्हणून डिक्लेअर झालं. आणि तेव्हापासून त्यांची ऑफिशियल पोस्ट ही, आणि हे तेव्हापासून हे प्रोफेशनली क्लेम झालं की बाबा हे रिक्रुटमेंट सुरू झालं. याच्या आधी रिक्रुटमेंटचा प्रकार नव्हता. याच्या आधी तुमचं फोर्स लेबर होतं. तुम्ही ह्या याच्यामध्ये जन्माला आलेले, मग तुम्ही किती पण श्रीमंत असा, किती शिकलेले असा, बट तुम्हाला हे काम करणं गरजेचंच आहे, हे असं. ओके, आता पुढचा मुद्दा आहे की हे अशा प्रकारचं काम करण्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक किंवा आजार, हे हेल्थ इश्यूज खूप क्रिएट होतात. त्या हेल्थ बद्दल तुला काय म्हणायचंय? हे तुझ्या प्रत्यक्ष त्यांच्यावर काम केलं तर अनुभव असेल की हेल्थ इश्यूज खूप क्रिएट होतात, तर त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचंय? जसं मी आधी पण तुम्हाला सांगितलं, कोणताही सफाई कामगार जो आहे तो रिटायर पर्यंत जगत नाही. म्हणजे तुम्ही समजून घ्या, त्यांची जो लाईफ स्पॅन आहे तो ऑलरेडी शॉर्टन होऊन जातो. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा घाणीमध्ये उतरता, पूर्णपणे घाणीमध्ये उतरता, तेव्हा तुमचे बॉडी तर त्या घाणीशी कनेक्ट असतेच, पण तुमची सायकोलॉजी पण ती कुठेतरी कनेक्ट होते. आधी तुम्हाला ती सायकोलॉजी बनवावी लागते की मला घाणीत उतरायचंय, आणि ती सायकोलॉजी बनवताना तुम्हाला तुमची घाणेरडी सायकोलॉजी तुम्हाला क्रिएट करावी लागते, आणि मग तेव्हाच तुम्ही त्या घाणीला टच करता. तर त्यामुळे त्यांच्या स्किन पासून तर त्यांच्या इंटरनल ऑर्गन्स पर्यंत त्याचा प्रॉब्लेम होतो. काहींना गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होतात, काहींचे इंटेस्टाईन प्रॉब्लेम होतो, काहींना पाठीचा, मानेचा हे प्रॉब्लेम होतो. ज्या बायका ज्या झाडू काम करतात त्यांना बॅकबोन, म्हणजे पाठीचा प्रॉब्लेम होतो, कमरेचा प्रॉब्लेम होतो, आणि खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या ऍक्सिडेंटल डेथ होतात. म्हणजे रोडवर काम करता करता कोणीतरी गाडीने त्यांना मारणं म्हणा, आणि त्याच्यामुळे त्यांचे हात वगैरे फ्रॅक्चर होणं म्हणा, ऍक्सिडेंटल डेथ पण होतात किंवा ऍक्सिडेंटल इंजुरी पण होते. त्याचबरोबर कधी कधी तुम्ही जेव्हा कचऱ्यामध्ये हात घालतात तेव्हा काचेचे काही हे असतात किंवा काही केमिकल्स असतात, ते त्यांच्या हाताला पण बर्न होतात. म्हणजे ह्या साऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या डायरेक्ट तुमच्या स्किनशी, डायरेक्ट तुमच्या डोळ्यांशी, म्हणजे ह्या सगळ्या
अवयवांशी तुमच्या कशी कनेक्टेड असतात. अशा वेळेस काय करतात, मग हे मोस्ट ऑफ द सफाई कर्मचारी जे काय असतात त्यांना काय असं वाटतं की तुम्ही कॉन्शियस माइंडमध्ये कोणताही व्यक्ती घाणीमध्ये उतरायला म्हणजे कधी कधी त्यांना जमत नाही. अशा वेळेस काय करतात, ते ड्रिंकिंग घेतात, म्हणजे ते दारूच्या नशेने हे सुरू करतात. आणि जेव्हा ते त्यांना कंपल्सरी वाटतं की जोपर्यंत मी दारू पिणार नाही तोपर्यंत मी हे काम करू नाही शकणार, त्याच्यानंतर काय होतं, ते दारूमध्ये एवढे ऍडिक्ट होतात की दारू त्यांना प्यायला लागते नंतर. म्हणजे दारू मग त्यांना 24 तास तरी दारू लागते. आणि त्यामुळे त्यांचं हेल्थ जे आहे ते खूप सारं प्रॉब्लेम होतं. त्याच्यामध्ये मला रिसर्चमध्ये असं दिसून आलं, फील्डमध्ये असं दिसून आलं की खूप सारे लोक सुसाईड करतायत कारण की त्यांच्या मेंटल कंडिशन मध्ये खूप सारे, मी ऑलमोस्ट माझे हे आत्ताच्याच पीएचडीच्याच थिसिस मध्ये मला ऑलमोस्ट 7 ते 8 लोक जे आहेत जे सुसाईडच्या, म्हणजे काही जण 3-4 लोकांनी तर सुसाईड केलेले आहे, काही लोकांनी सुसाईडचे अटेम्प्ट पण केलेले आहेत. आणि त्याच्याच बरोबर मला अजूनही एक दिसलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांचं जे मरण्याच्या आधी त्यांची जी मेंटल कंडिशन आहे ते पागल होतात. तर काही जण सफाई कर्मचारी असे पण मला दिसलेले आहेत, ते पागल झालेले त्यांचे. आणि मला हे कळत नाही, त्यांच्या घरच्यांनाही नाही कळत. म्हणजे मरण्याच्या आधी त्यांनी ऑलमोस्ट 1 वर्ष वगैरे ते म्हणतात की पागल सारखा करायचा तो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता ती अशी बनते की ते 1 वर्षाच्या आधीपासून मग ते मेंटल होतात आणि मग ते मरतात. ती ही खूप खूप प्रॉब्लेमॅटिक कंडिशन आहे त्यांच्या सगळ्याच अँगलने. बरोबर. हेमांगी, आता मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल आलं होतं, मला वाटतं मार्च मध्ये, की साधारणतः 93 पासून ते 920 सफाई कामगार गुदमरून किंवा चेंबरमध्ये मेलेले आहेत ऍक्सिडेंटने. आणि त्यापैकी फक्त काहीतरी मला वाटतं 65 आमदारांना आहे ना, सफाई कर्मचाऱ्यांना फक्त त्यांना कॉम्पेन्सेशन मिळालं आणि बऱ्याच लोकांना कॉम्पेन्सेशन मिळालं नाहीये. तर आता मुद्दा असा येतो की याच्यासाठी काही गव्हर्नमेंट स्कीम आहेत. आता आपला एक प्रश्न सुद्धा आलेला आहे इथे की मेडिकल फॅसिलिटीज गव्हर्नमेंट काय देते का, किंवा त्यांच्यासाठी काही इन्शुरन्स फॅसिलिटी वगैरे आहे का, मेडिक्लेम वगैरे आहे का. तर तुला काय म्हणायचं, त्याच्यात काय आहेत का फॅसिलिटी गव्हर्नमेंटच्या, किंवा काही वेगळ्या पद्धतीने त्यांना सपोर्ट केला जातो का? नाही, इन्शुरन्स वगैरे हा प्रकार नाहीये आणि हे लोक डिमांडही करत आहेत इन्शुरन्स वगैरे द्यायचा. त्यांना इन्शुरन्स वगैरे काही नाहीये. आणि मेडिकल फॅसिलिटी म्हणजे तरी आतापर्यंत फक्त नॉर्मल, जसं एखादा सर्वसामान्य व्यक्ती जसा गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलला जातो आणि चेक करतो, आपल्या स्वतःच्या बॉडीला वगैरे चेक करतो, तेवढीच फॅसिलिटी आहे. अदरवाईज त्यांना कोणतीच एक्स्ट्रा काही फॅसिलिटी नाही. आम्ही डिमांड करत आहे की बाबा तुम्ही त्यांना तर द्या, त्यांच्या फॅमिलीलाही द्या, कारण की तो एखादा व्यक्ती गेला तर ती पूर्ण फॅमिली उघडी पडते. म्हणजे त्या फॅमिलीला कोणी ब्रेड विनर नसतं, अर्नर नसतं. अशा वेळेस ती फॅमिली पण त्या प्रॉब्लेमॅटिक कंडिशन मध्ये जाते. तर हेल्थ जी फॅसिलिटी. हा, दुसरं म्हणजे ते काम करत असताना त्यांना इक्विपमेंट जे असतात, हँड ग्लोव्ज म्हणा किंवा गमबूट म्हणा, किंवा ते तुम्हाला हे पण डोळ्यांना एक सेफ्टीसाठी एक गॉगल दिला जातो, हा पण दिला जात नाही. त्यांना एक व्यवस्थित मास्क दिला पाहिजे, तो पण नाही. तर त्यांचे ओव्हरऑल जे बॉडी कव्हर करायला ते पण नाही दिलं जात. तुम्ही हे बघाल, जर तुम्ही मॅनहोल मध्ये जो एखादा व्यक्ती जातो ना, तो फक्त चड्डी घालून जातो, त्याची पूर्ण बॉडी ओपन असते, फक्त चड्डी घालून जातो. आणि हे ऍक्च्युली तो कोणताच व्यक्ती नाही झाला पाहिजे. तो काय अप्पर कास्टचा जरी असला किंवा तो लोअर कास्टचा जरी असला तरी कोणीही व्यक्ती नाही जायला पाहिजे, कारण की तो पण माणूस आहे. वरचं काय खालचं काय, दोन्ही सगळेच माणसंच आहेत. तर कोणी नाही जायला पाहिजे. आणि जर तुम्ही गव्हर्नमेंट जर त्यांना पाठवतही आहे तर त्यांना प्रॉपर पूर्ण क्लोज केलं पाहिजे. तर तुम्ही कुठेच दिसणार नाही. तुम्ही बघाल, खूप साऱ्या ज्या युट्यूबवर व्हिडिओ वगैरे आहेत आणि खूप सारे डॉक्युमेंटरी पण काढलेले आहेत की लिटरली बियर काहीच नसतात, त्या माणसाच्या याच्यावर बनियन पण नसते, तो फक्त चड्डी घालून आतमध्ये जातो. अशा व्यक्ती तो किती आणि कशा याच्यामध्ये बाहेर येऊ शकेल आणि कशा याच्यामध्ये, तर तो सफोकेट होऊन मरतोच. कारण की आतमधले जे गॅसेस असतात ते एवढे पॉइझनस असतात. तुम्ही इव्हन मी मुद्दामून उभी राहायचे, जे आपण रोडवर चालताना ते हे ओपन जे असतं, ओपन ढक्कन असतं, मॅनहोलचं ढक्कन असतं, त्याच्या बाजूला फक्त उभे राहा तुम्ही.
एवढा दुर्गंध येतो आणि एवढा गरम असतं, गरम असं गरम हा असं गरम असतं जसं काय म्हणजे आता तुम्हाला काहीतरी त्याच्यातून काहीतरी गरम गरम असं काहीतरी वायू बाहेर येईल किंवा काही येईल. तर तुम्ही प्रत्येकाने एक्सपिरियन्स करा. मी तर केलेलंच आहे कारण की मी याच्यामध्ये कामं केलेली आहे त्यामुळे मी मुद्दामून उभं राहायची ते आतमध्ये जाताना पण उभं राहायची. तुम्हाला इक्विपमेंट नाही का हे सगळं त्यांच्याशी बोलायची वगैरे. तर तुम्ही फक्त बाजूला जेव्हा संथ असते जेव्हा ती फक्त ते ओपन केलेलं असतं गटार जे ओपन केलेलं असतं त्याचं ढक्कन जे ओपन केलेलं असतं किती उभे राहा किती दुर्गंध असतो आणि किती त्याचा गरमी येते गरमी लाव्यासारखा गरमी येते. अशा वेळेस तो माणूस बिना कपड्याचा आतमध्ये जातो त्याची अवस्था काय होईल. बरोबर नाही आणि हे बरोबरच आहे तू म्हटलंस तर की एवढा प्रकारचा गॅसेस आणि सगळ्या प्रकारचा म्हणजे त्याचं तापमान गॅसेस आणि उघडं शरीर असेल तर त्याच्यावर परिणाम होईलच. म्हणजे काही याचे त्वचेचे रोग होतीलच त्याशिवाय आतमधले फुफ्फुसाचे रोग होतीलच आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य जास्त नसतं. तू मगाशीच म्हटलंस की बरेच लोक ते रिटायर व्हायच्या अगोदरच मरतात. तर आता आणि तू म्हटलंस की अजूनही तसं काही गव्हर्नमेंटच्या स्कीम किंवा मेडिक्लेम किंवा पॉलिसीज किंवा इन्शुरन्स असं काही नाहीये. जनरली बाकी लोकांना जे आहेत तेच. आणि दुसरा सगळ्यात मुद्दा तू मांडलास की आता आपण कोविडमध्ये काम करतायत लोक आणि त्यावेळी डॉक्टर किंवा नर्सेस जे वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जातात ते पीपी किट घालून जातात मध्ये की त्यांना कोणत्या प्रकारचं हे होऊ नये म्हणून. तशा प्रकारची किमान किट तरी अशा लोकांना मिळावे की जेणेकरून ते आपलं काम चांगल्या पद्धतीने करू शकतील. म्हणजे तेवढी डिग्निटी त्यांना मिळावी असं तुझं मत आहे. खूपच छान. तर आता मला म्हणायचं की हे जे सफाई कर्मचाऱ्यांचं जे आयुष्य आहे म्हणजे पूर्वी 50 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी तू म्हटलं की मुघलांच्या काळापासून चाललेलं आहे. नाही त्याच्या आधीपासून कास्ट सिस्टम जेव्हापासून कास्ट सिस्टम सुरू झालेली आहे तेव्हापासून सफाई कर्मचारी तुमच्यासाठी काम करत आहे आणि तो पण लोअर कास्ट मधला. बरोबर. तर त्यामुळे आता ही जी परंपरा म्हणजे आलेला आहे आता इतक्या वर्ष तर त्यांच्या कामाच्या स्वरूपात किंवा टेक्नॉलॉजीमध्ये का की तसंच आहे अजून म्हणजे काही गोष्टी सोप्या झाल्यात का. बघा घाण तशीच आहे. घाणीमध्ये बदल नाही झालेला आहे. 2000 वर्षापूर्वी घाण तशीच होती जे माणसं करत होते आताही माणसं आहेत घाणीमध्ये फरक नाही पडलेला आहे. ठीक आहे घाण वाढली आहे. ठीक आहे माणसं वाढली तर घाण वाढली. ठीक आहे. तर जेव्हापासून कास्ट सिस्टम सुरू झाली आणि त्यापासून हे लोक अप्रेस कास्टच्या लोकांना जबरदस्तीने हे काम करायला हे केलेलं तेव्हा ते मॅन्युअल स्कॅव्हेंजर होते. मॅन्युअल स्कॅव्हेंजर म्हणजे जो मैला जो आहे तो हाताने काढणं म्हणा मैला जो आहे तुमच्या डोक्यावर हा अशा पद्धतीचं होतं. आता जसजसं तुमचं टेक्नॉलॉजी आणि जसजसं तुमचं अवेअरनेस आणि जसजसे रिसर्च येऊ लागले आहे जसे ऍक्टिव्हिस्ट ह्या गोष्टीवर जास्त बोलू लागले आहे तर कुठेतरी लाजे काजे आपलं काहीतरी छोटं मोठं त्यांना द्यायचं आणि जेणेकरून थोडीफारी टेक्नॉलॉजी काहीतरी उभी करायची. कारण की किती म्हटलं गव्हर्नमेंट म्हणतो आमच्याकडे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग नाही पण सगळीकडे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगच आहे. इव्हन तो अर्बनायझेशन एरियामध्ये पण तुम्हाला जो दिसत आहे जो मॅन्युअल मध्ये जात आहे. मला खूप सारे कल्याणमध्ये जेव्हा मी फील्ड वर्क करायला गेलेले तर लोक अजूनही मॅन्युअल मध्ये जात आहेत. याला काय म्हणतात याला मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग म्हणतात. पण गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज नाही करत आहे की मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग आहे. तर आता सध्या कसं हळूहळू छोटे फार तुम्हाला काय हे दिले आहेत फिरते गाड्या येतात तुमच्या घराच्या समोर. तो कचरा घेऊन जातात. काही जण हाताला खुरपणी वगैरे मिळते किंवा पण असं काही खूप टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स किंवा टेक्नॉलॉजिकल काही इंटरव्हेन्शन नाही झाले की ज्याच्याकडून तुम्ही माणसाला रिप्लेस करू शकाल. इथं माणसाला रिप्लेसमेंट नाही मिळालेली आहे. माणूस तर आहे फक्त छोटे मोठे काहीतरी त्यांच्या हातामध्ये वगैरे उपचार हे झालेले हत्यार दिलेले आहे की त्यांना फक्त ते काम करतील पण माणूस रिप्लेस नाही झालेला. माणूस तिथे अजूनही घाणीतच आहे. ओके. मला तर तू आता अमेरिकेत गेलीस लंडनमध्ये गेलीस प्रत्येक ठिकाणी किमान 1 वर्ष 2 वर्ष राहिलीस तिथले वातावरण बघितलंस आणि तू ह्या विचार काम करत होतीस त्यामुळे एक उत्सुकता म्हणून तिथे कशा प्रकारे हे काम चालतं ह्याच्याबद्दल कधी विचार केलास मी बघितलंस का. हा तिथे टेक्नॉलॉजी थोडा ऍडव्हान्स आहे आणि तिथेही जसं तुम्ही म्हटलं तर तिथे थोडा रेसिझम असल्यामुळे तिथे जे हे काम करणारे लोक जे आहे ते ब्लॅक याच्यातून आलेले आहेत की
आफ्रो अमेरिकन वगैरे असे आपण म्हणतो त्यांना तशा पद्धतीने. पण तिकडचं टेक्नॉलॉजी एवढी थोडी ऍडव्हान्स आहे आणि तिथं मॅनहोल मध्ये जाणार मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग हा प्रकार नाहीये तिथे, जिथं आपल्याला इथे दिसत आहे. तर तिथे थोडासा टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स असल्यामुळे आणि तिकडची सोसायटी थोडी डेव्हलप असल्यामुळे, इकॉनॉमिकल कंडिशन थोडी जास्त चांगली असल्यामुळे, आणि मेन म्हणजे गव्हर्नमेंटचं विल आहे काहीतरी करायला. आपणही करू शकतो, पण आम्हाला असं वाटतं की देर इज नो विल. तिथे देर इज अ विल, देर इज अ वे. इथं विलच नाहीये की कुठेतरी काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे, किंवा ह्या लोकांना काहीतरी ह्याच लोकांना काही बाकीच्या कोणी याच्यामध्ये काम करत असेल तर ह्यांना बाहेर काढलं पाहिजे, किंवा यांना प्रॉपर प्रोटेक्शन देऊन काहीतरी आपण याचा वेगळा काहीतरी अल्टरनेटिव्ह सुरू करायला पाहिजे. पण असं कुठे अजून खूप ठोस नाही दिसत. तू बरोबर म्हणालीस की टेक्नॉलॉजी तर बदलते आहे, खूप नवीन नवीन प्रकार येत आहेत, पण त्या प्रकारची मानसिकता आपल्या गव्हर्नमेंटमध्ये किंवा आपल्या लोकांमध्ये नाहीये की अशा चांगल्या टेक्नॉलॉजी बाहेर वापरल्या जातात त्या आणून इथल्या लोकांचं आयुष्य सुखकर करावं आणि त्या माणूस म्हणून बघावं. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही टेक्नॉलॉजी इथे येणार नाही आणि त्यांच्यापर्यंत जोपर्यंत कोणी पोहोचत नाही, कारण हे काम कसं केलं जातं हे प्रत्यक्ष जोपर्यंत कोणी अनुभवत नाही तोपर्यंत हा विषय चालूच राहणार आहे. आणि तू म्हटल्याप्रमाणे बरेचसे लोक ह्याच्या बळी पडतायत. आता पुढचा मुद्दा त्यामुळे असा येतो, तू म्हटलं की त्यांच्या आयुष्यावर प्रॉब्लेम होतोच, त्यांच्या आरोग्यावर प्रॉब्लेम होतोच, त्यांच्या फॅमिलीचं काय, त्यांच्या कुटुंबियांचं काय, त्यांच्या मुलांचं काय होत असेल त्यांचं, तू जेव्हा अनुभव घेतला असता काय होत होतं? हा, जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे त्यांच्या ज्या वाईफ्स आहेत, त्यांच्या ज्या बायका आहेत, आता मी तुम्हाला सांगितलं जास्तीत जास्त जे सफाई कर्मचारी आहेत ते म्हणजे रिटायरमेंटच्या आधीच मरतात. त्यामुळे ब्रेड अर्नर जो असतो, म्हणजे घराचा पोशिंदा जो घर चालवतो, पण त्याच्यावर घर चालतं, तो मेल्यानंतर त्याची बायकोला जबरदस्ती त्याच्यावर काम करावंच लागतं. जेव्हा ती पण जेव्हा कामाला जाते, किंवा एकाच वेळेस जेव्हा नवरा बायको पण जेव्हा कामाला जातात, अशा वेळेस मुलांना सांभाळतं कोण? मुलांना कोणी नाही सांभाळत. कारण की जॉईंट फॅमिली जरी असेल पण त्यांच्यामध्ये एवढी काही अवेअरनेस नसते की व्यवस्थित त्यांना सांभाळलं पाहिजे, व्यवस्थित कपडे घातले पाहिजे, व्यवस्थित त्यांना शाळेमध्ये शिक्षणाला दिलं पाहिजे. आणि त्यांची शाळा पण काय असतात मला माहिती आहे, त्यांच्या शाळा काय असतात, त्यांच्या शाळा त्या बिचाऱ्या शिक्षकांना पण येत असेल की नाही मला पण त्याची पण शक्यता असते. कारण की जास्तीत जास्त सफाई कर्मचाऱ्यांच्या एरियामध्ये, इव्हन कल्याणमध्ये आणि त्रिचीमध्ये पण मी बघितलं, त्यांच्या स्लम एरियामध्ये त्यांची 4वी पर्यंतची वगैरे शाळा असते. तर ते शाळेमध्ये पण बिचारे कसं, आई वडील जर आईने पाठवलं तर ते मुलं जातात, नाही पाठवलं तर ते बिचारे बाहेरच खेळत बसतात. तर त्यांचं इकॉनॉमिकल तर ऑलरेडी त्यांचं डिप्रिवेशन आहे, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर एज्युकेशन नसल्यामुळे आणि पुढची पिढीही एज्युकेशन मध्ये नसल्यामुळे, तर ते मॅटर जे आहे ते म्हणजे हे काम पुढच्या पिढीला आपोआपच ट्रान्सफर होतं. कारण की एज्युकेशन नाहीये, इकॉनॉमी नाहीये तुमच्याकडे, मग करणार काय काम? तुम्हाला काय ऑफिसचं काम देणार का? मग तुम्ही हेच काम करणार. आणि त्यांना असं वाटतं की हे काम आहे, बापाचं काम आहे, कारण की वारस हक्क हा जो गव्हर्नमेंटने अजूनही बंद केलेला नाहीये, तर वारस हक्क प्रकार तर अजूनही चालूच आहे. कारण की घरातलं जर एखादं कोणी व्यक्ती मेलं तर त्याच्या जागी दुसरं व्यक्ती जर तुम्हाला जॉब जर कंटिन्यू करायचा असेल तर तुम्ही कोणालाही रिक्रूट करू शकता, तुमच्यावर आहे. म्हणजे नॉमिनेट करू शकता, तुम्हाला नाव द्यावं लागतं. मग तुम्ही तुमचं ते मूल असो किंवा तुमचे रिलेटिव्ह असो किंवा अजून कोणी असो, मग तुम्ही ते मरण्याच्या आधी फॉर्मवर लिहून द्यायचं असतं की बाबा मी मेल्यानंतर हा व्यक्ती इथे कामाला लागेल, आणि मग ते काम कंटिन्यू चालू राहतं. तर हे विशेष सायकल अशा प्रकारे. ओके. मग शिक्षण हा सगळ्यात मोठा दुवा आहे की ज्या शिक्षणामुळे कदाचित त्यांचं वातावरण बदलू शकेल आणि त्यांना अशा प्रकारच्या काही चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतील. पण प्रश्न हा असा जातो शेवटी की सफाई कामगार तर लागणारच आहेत, आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. आता ते विलफुल जॉब हवा की लोकांनी स्वेच्छेने तो जॉब स्वीकारावा, असं करण्यासाठी काय करता येईल असं वाटतं? स्वच्छेने हे खूप इमॅजिनरी वर्ल्ड झालंय. मला नाही वाटत कोणी स्वच्छेने काम करेल. खूप म्हणजे हे खूप इमॅजिनरी, आणि हे असं मला तरी नाही वाटत आहे कोणीतरी असं स्वच्छेने काम करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला असं वर्ल्ड पाहिजे आहे की जिथे लोक म्हणतील की मी इव्हन बाहेरच्या देशामध्येही जरी गेलं तर तुम्हाला कोणी पीएचडी होल्डर सफाई काम करत आहे असं दिसणार नाही बाहेरच्या देशामध्ये. तिथे काहीतरी
हा, एक तर त्याला इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असेल किंवा एक तर त्याला एज्युकेशनल प्रॉब्लेम असेल. ह्या दोनच याच्या कारण असतील की जेणेकरून तो सफाई कर्मचारी काम करतोय. कोणीही पीएचडी होल्डर, एमबीए वाला, डॉक्टर माणूस सफाई काम तर करणार नाहीये. सो हे जे हा जो वर्ल्ड आहे की विलिंगनेस, मला नाही वाटत कुठेतरी होईल. हा, पण मला असं असं जाणवत, म्हणजे मला असं मी सजेस्ट करेल की जर तुम्हाला असं वर्ल्ड पाहिजे असेल की मग तुम्हाला खूप ऍडव्हान्स्ड, म्हणजे खूपच ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अशी आणावं लागेल आणि मग तुम्हाला हे जे काम आहे सफाईचं काम जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रोबोट्स आणावं लागते, तिथे माणसं नाही लागणार जर तुम्हाला असं पाहिजेलं आहे. कारण की कोणीच व्यक्ती कोणालाही आवडणार नाही. इव्हन तुम्ही घरातला पण जेव्हा कचरा तुम्ही बाहेर टाकता तेव्हा आल्याबरोबर हात धुता, इथपर्यंत हात धुता. म्हणजे मी तरी धुते, आय डोंट नो, मी तरी इथपर्यंत हात धुते. इव्हन आपल्या घराचाच कचरा आपण दुसरीकडे टाकतो आणि हा तो पूर्ण समाजाचा कचरा गोळा करतात. अशा वेळेस त्यांनी स्वतःला काय केलं पाहिजे. तर मला नाही वाटत तुम्ही, आणि जर तुम्हाला अशी इमॅजिनरी जर वर्ल्ड पाहिजे असेल तर तुम्ही रोबोट्स तयार करा, अशी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तयार करा जिथे माणूस, ह्युमॅन, कारण की माणूस हा स्किन आणि मनाने बनलेला आहे, बुद्धीने बनलेला आहे. ह्या 3 गोष्टींचं सांगड आहे. तर तो कुठेतरी जेव्हा काही टच करतो तर त्याला लगेच सेन्स होतं, हे गंध आहे, हे खराब आहे. कुठेतरी वास घेतो, हे स्वच्छ आहे, किती सुगंध वास आहे. तर हे कुठेतरी पूर्ण त्याची ऑल ओव्हर बॉडी त्याच्याशी बोलत असते, इंटरॅक्ट होत असते. आणि जर तुम्हाला असं इमॅजिनरी वर्ल्ड जर करायचं असेल तर तुम्ही रोबोट क्रिएट करा, अशी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तिथे क्रिएट करा तिथे ते माणूस, तिथे त्याचे इमोशन्स तयार असतात, जिथे त्याचे मेंटल स्टेटस असतं, ते टच नाही होणार. ओके. आणि त्याला खूप वेळ लागेल आपल्याला. एकंदरीत ज्या पद्धतीने आपल्याकडे अजूनही बेसिक डेव्हलपमेंट आलेली नाही, तू म्हणते त्याप्रमाणे बरेचसे गिअर्स त्यांना मिळत नाहीयेत किंवा गॉगल मिळत नाहीयेत किंवा नॉर्मल किट जो पाहिजे घालायला तो किट जर मिळत नसेल तर रोबोट म्हणजे खूपच पुढची गोष्ट आहे. अजून आपल्या बेसिक गोष्टी मेडिकलमध्ये रोबोट हळू यायला लागले. तर त्यामुळे ते म्हणजे तू म्हणते इमॅजिनरीज वर्ल्ड असेल ते. पण आपण अगदीच म्हटलं होतं की सफाई कामगार ह्या सगळ्यांच्या आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे आणि ते आहेत म्हणून आपण आहोत. कारण समजा आता कोरोनाची साथ होतीच, पण त्याच काळात पावसाळी आलाय आणि त्याशिवाय कचरा जर राहिला असता तर बाकीच्या महामाऱ्या आल्याच असत्या. मलेरिया असू दे, डेंग्यू असू दे, बाकी सगळ्या आजार नाही, पण ते कमी आहे. त्याचं कारण सफाई, आपलं घर किंवा आपला परिसर साफ होतोय. त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ते आपण मानत नाही. आणि असं बऱ्याच वेळा असं मी वाक्य म्हणजे बऱ्याच वेळा वाचलेलं आहे की मुलगा आईला म्हणतो, आई कचरेवाला आलेला आहे. तो आई म्हणते तू कचरेवाला नाहीये, कचरेवाला आपण आहोत आणि तो सफाईवाला आहे. ही कचरेवाल्याशी बोलताना सुद्धा काही लोकांना त्याच्यामध्ये कमीपणा वाटत असतो की अरे हा खूप खालच्या दर्जाचा, कामाच्या स्वरूपात म्हणतो मी, जातीबद्दल नाही म्हणत आहे मी, पण अशा प्रकारचं काम, हे जो उच्च काम नीच काम असा जो प्रकार आहे तो कायम दिसतोच. किंवा प्रत्यक्ष शासकीय म्युन्सिपल असू दे, कुठच्याही ठिकाणी काम करणारे लोक आहेत त्यांची शेवटच्या पातळीवरची तू म्हणतेस कामगार त्यापर्यंत सफाई कामगार बघितलं जातं. जोपर्यंत त्यांना तो इक्वॅलिटी मिळत नाही, त्यांना एकाच याच्यावर बघितलं जात नाही, तोपर्यंत काय होणार नाहीये. आता आपण बघतोय की आपल्याला आता जजना फक्त चष्म्यासाठी 50,000 रुपये वर्षाला मिळत आहेत असं त्यांनी ऍड केलेलं आहे आता गव्हर्नमेंटने. तर पण आपल्या सफाई कामगारांना एक किट मिळावा अशी जर अपेक्षा केली तर ती कदाचित वावगं ठरू नये. पण आपल्याला माहित आहे की कुठच्या प्रोफेशनने काय घ्यावं हे कधी कधी ठरवायचा अधिकारच आपल्याकडे नाहीये. पण मला वाटतं हे मग तू जो विषय मांडलास, गेल्या 10 वर्ष या विषयावर तू काम करतेस, प्रत्यक्ष त्यांचं आयुष्य जवळून बघितलेलं आहेस, नक्कीच तुझ्याकडे काहीतरी असं उपाय असतीलच ना की काय करता येईल. ते सगळं ठीक आहे, म्हणजे रोबो हा पुढचा मुद्दा आहे, पण बेसिक आयुष्य जे आहे त्यांचं सुधारण्यासाठी काय करता येऊ शकतं असं तुला वाटतं? आपल्याला वेगवेगळ्या पातळीवर काम करावं लागणार आहे. जेव्हा जर, कारण की समाज हा वेगवेगळ्या घटकांनी बनलेला आहे, नुसता माणसांनी नाही बनलेला आहे. आता हे खूप स्ट्रक्चर वाईज झालेलं आहे जेव्हा एक नेशन आपण म्हणतो. तर अशा वेळेस तुम्हाला पॉलिसी लेवलवर पण काम करायला पाहिजे आहे, तुम्हाला त्यांच्याबरोबर पण काम करायला पाहिजे. मग त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या हेल्थच्या रिलेटेड म्हणा, त्यांच्या वर्क कंडिशन मध्ये म्हणा, किंवा त्यांच्या जो एरिया आहे त्यांच्या मुलांवर काम करणं म्हणा, हा पूर्ण त्यांच्यावर काम करणं. दुसरा म्हणजे ओव्हरऑल तुम्ही बाकीचा जो समाज आहे जो त्यांच्याकडे बघतो की हे सफाई कामगार आहे, ह्या लोकांनी यांच्या सायकोलॉजीवर पण काम करायला पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे जोपर्यंत इंटिग्रेशन होणार नाहीये तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तींना एक माणूस म्हणून दर्जा देणार नाही. दुसरं म्हणजे ते जे काम आहे ते एक व्हॅल्युएबल काम आहे आणि
ते व्यक्ती पण एक इंटिग्रल पार्ट आहे आणि त्यांना किंवा त्यांच्या फॅमिलीला भले ते काम करतात पण त्यांच्या फॅमिलीला अशा पद्धतीने ट्रीटमेंट द्या फायनान्शियली किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक स्पेशल स्कीम तयार करा की जेणेकरून ते जरी ही जी त्यांची जी पिढी जरी गेली तर पुढची पिढी ऍटलिस्ट त्या कामामध्ये यायला नको. जर माझा जो स्टडी सांगतो ह्या कामामध्ये कमीत कमी 4 ते 5 पिढ्या सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. हे सफाई लोअर कास्ट एससीचे लोक 4 ते 5 पिढ्या ह्या कामामध्ये आहेत. का आहेत? ह्याच लोकांनी काही ठिकाण घेतलाय का काम करायचा? ते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कधी उलगडतील जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एकत्रपणे काम करतील. तुमची पॉलिसी लेवल, मग गव्हर्नमेंटची पॉलिसी असेल, एनजीओच्या पॉलिसी असेल, ह्या पॉलिसी लेवलवर जेव्हा तुम्ही काम करतील तुम्ही त्या माणसांबरोबर त्यांच्या वर्क कंडिशनवर तुम्ही काम कराल, त्यांच्या फॅमिली लेवलवर तुम्ही काम कराल, त्यांच्या कम्युनिटी लेवलवर काम कराल आणि तुम्ही ओव्हरऑल स्ट्रक्चरचा जो समाज आहे त्या त्यांचं जे ट्रीटमेंट आहे त्यांना बघण्याची, त्यांची सायकोलॉजी आहे ज्याच्यावर जोपर्यंत काम नाही होणार आहे तोपर्यंत हा काय कुठे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे. व्हेरी गुड. आता एक अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे की मला पटकन लक्षात आलं की तू म्हणलीस की IIM अहमदाबाद मध्ये तुझा एक पेपर वापरला जातोय रेफरन्स म्हणून. तो काय पेपर होता नेमका आणि तो का वापरला जातोय, त्याचं कारण काय? ओके, कारण तर मी फक्त हे करू शकते. म्हणजे काय आहे, सफाई कामगार हा जो टॉपिक आहे ह्या टॉपिकवर जेवढा रिसर्च झालेला आहे त्यांच्या वर्क कंडिशनवर झालेला आहे. मोस्टली जे काम आहे त्यांच्या वर्क कंडिशनवर झालेलं आहे. माझं मोस्ट ऑफ द काम जे आहे ते त्यांच्या कास्टवर कसं लिंक करत आहे किंवा त्यांच्या नेक्स्ट जनरेशनवर कसं लिंक करत आहे त्याच्यावर आहे. तर तो जो IIM अहमदाबाद मध्ये जो माझा पेपर जो स्टडीला आहे तो सफाई कामगार महिलांवर आहे आणि सफाई कामगार महिलांवर खूप रेअर स्टडी झालेला आहे. खूप रेअर स्टडी. कारण पेट्रियार्किकल पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तशी बाईला दुय्यम स्थानच आहे. तसं पण महिलांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ती ऑलरेडी खूपच त्यांची गणती खूप कमी असते. त्याच्यामध्ये सफाई कर्मचारीची बायको असते कारण की डायरेक्ट रिक्रुटमेंट कमी आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या महिलांमध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट कमी आहे. तर हे कसं आहे, हे वारसा हक्कावर आलेल्या बायका आहेत त्या. म्हणजे त्यांचे नवरे गेले म्हणून त्यांच्या वाईफ लागले, त्यांचे कधी मुलगी लागली, कधी अजून कोणीतरी रिलेटिव्ह लागलं. तर असे काहीतरी वारसा हक्कामुळे आलेल्या त्या ज्या बायका आहेत तर त्यांचा आम्ही होलिस्टिक स्टडी केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामधल्या आम्ही मुंबईचा आहे, ठाणा भाग आहे आणि नागपूर भागामधल्या ऑलमोस्ट 300 काहीतरी महिला आहेत त्यांचा आम्ही व्यवस्थित रिसर्च केला, स्टडी केला आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही हे केलेलं आहे की त्यांचं जे रोल आहे ते ट्रेड युनियन मध्ये कसं आहे, त्यांचं जे डीलिंग आहे किंवा मेल इंटरव्हेन्शन कसं होतं, कसं कुठून आणि कशा पद्धतीने मेल इंटरव्हेन्शन होतं ते एक आहे. त्यांचं ओव्हरऑल जे कसे उठतात, ते किती वाजता उठतात आणि कसे जातात आणि काय कसं त्यांच्यामुळे कसं त्यांच्या फॅमिलीला त्याचा परिणाम होतो. म्हणजे एकदम ओव्हरऑल पूर्ण पिक्चर तो एक जो पेपर वाचला तुम्ही तो पूर्ण पिक्चर क्रिएट होईल की बाबा परिस्थिती काय आहे. आणि बहुतेक होलिस्टिक स्टडी असल्यामुळे त्यांनी तो पेपर आमचा स्टडीसाठी ठेवलेला आहे. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुझं. बेसिकली तुझं परत एकदा कौतुक की तू PhD केलीस, पूर्ण केलीस आणि त्यामुळे माझ्यातर्फे खरंच तुला खूप खूप शुभेच्छा पुढे. आणि आता तू पोस्ट PhD करायचा विचार चाललाच आहे. तुझे आता ह्या विषयावर तू खूप काम केलंय, स्वतःहून अनुभवलेले आहे सगळ्या गोष्टी. तू स्वतः एक संस्था सुरू केलेली आहेस इन्फायनाईट आयडिया म्हणून, इन्फायनाईट आयडिया फाउंडेशन मला वाटतं, इन्फाईन आयडिया फाउंडेशन. तर त्या फाउंडेशन तर्फे किंवा ह्या विषयावर तुला काय करायचं, फ्युचर प्लॅन काय आहे या सगळ्या गोष्टींमध्ये? इन्फाईन आयडिया फाउंडेशन इज अ ब्रेन चाइल्ड ऑफ माय PhD. तर तो जो आहे ऍक्च्युली मी जसं मी म्हटलं आधीपासूनच मी मुलांवर खूप इंटरेस्ट होतं माझं आणि तो हळूहळू डेव्हलप होता. नंतर मग एज्युकेशनवर डेव्हलप झाला. मग मला ते खूप साऱ्या गोष्टी रिडिंगमुळे म्हणा किंवा फील्ड एक्सपोजरमुळे मला खूप साऱ्या गोष्टी मला उलटल्या. मग मला ते कुठेतरी मला दिसलं तर मग इन्फिन हा एक शॉर्ट फॉर्म आहे इन्फायनाईट. तर मुलांमध्ये इन्फायनाईट आयडियाज असतात.
ज्याला लिमिट नाहीये. इनफायनाईट हे अनलिमिटेड आयडियाज मुलांमध्ये खूप सारे असतात. आणि ही जी म्हणून मी म्हटलं की येस, हा आपण हे घ्यायचं तर त्याचा शॉर्ट फॉर्म केलेला आहे इन्फिन आयडिया. तर हे जे आहे एज्युकेशन मधून किंवा कोणत्याही कसल्याही पद्धतीचा आयडिया तुम्ही घ्या. तर मोस्टली माझी जी ऑर्गनायझेशन आहे ती एज्युकेशनवर आणि लाईव्हलीहूडवर आम्ही जास्त फोकस देतो. एज्युकेशन अशा पद्धतीचं एज्युकेशन असलं पाहिजे की ज्याच्यातून पर्सनॅलिटी डेव्हलप होईल, ना की ब्रेड मध्ये तुम्ही जायला पाहिजे. तर पर्सनॅलिटी, एक होलिस्टिक पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप होईल आणि जेणेकरून तुम्ही जो लाईव्हलीहूड जे काही पुढे उदरनिर्वाहाचं आपण म्हणतो साधन तयार करतो, तो एक कंपल्शन नसणार आहे ना. तुम्हाला काहीतरी तुम्हाला खूप पुढे जाऊन मी काय करायला पाहिजे माहित नसतं, मग 10 जणांना विचारा, याला विचारा, त्याला. तर तुमचं एज्युकेशन एवढं कोहरंट असलं पाहिजे की ज्याच्यातून तुम्हालाच कळलं पाहिजे मला काय करायचं, मी काय होणार, मला क्रिकेटर व्हायचंय, मला सिंगर व्हायचंय, ते मी ठरवणार आहे. पण इथे काय होत आहे, तुमचं बाकीचा लोक ठरवत आहे आणि तो बिचारा कन्फ्युज असतो. हा म्हणेल काहीतरी, तो म्हणेल काहीतरी, हा मग याला आज डिमांड जास्त आहे, याला 10 वर्षांनी डिमांड जास्त असेल ना. आणि त्या व्यक्तीला मला काही कळतच नाही की मी काय करायला पाहिजे. तर हे कुठे लॅक होत आहे, आपलं एज्युकेशन सिस्टम लॅक होत आहे. ते आपली एज्युकेशन सिस्टम अशी एवढी कोहेरंट आणि होलिस्टिक बनवा, तर मुलाला कळलं पाहिजे की मी काय करायला पाहिजे. त्याला कोणी सांगायची गरज कशाला असली पाहिजे. कारण की मुलं हे खूप सेल्फ इंट्युशन असतात. लहानपणापासून त्यांना खेळायला कोणी सांगत नाही, त्याला बोलायला कोणी सांगत नाही, आपोआप शिकतं. ह्या सगळ्या जर गोष्टी शिकत असतं, मग पुढे जाताना बिचारा कन्फ्युज का होतं, कारण की हे वर्ल्डच तसं बनवून ठेवलेलं आहे आणि ते कन्फ्युजन मध्ये टाकतं. तर आमचं जे आहे तर पूर्णपणे हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा किंवा एज्युकेशन सिस्टमवर म्हणा, तर कशा पद्धतीने त्यांना ट्रेन केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांना स्वतःला घडवलं पाहिजे ऍज अ पर्सन म्हणून, ऍज अ इंडिपेंडंट थिंकर म्हणून, कशा पद्धती. तर याच्यावर आम्ही जास्त तयार करतो, जेणेकरून लाईव्हलीहूडचा जो मार्ग पुढे आपण हे करत लिंक लागतो, एज्युकेशन आणि लाईव्हलीहूड हे खूप एकदम स्ट्रॉंग लिंक आहे, डायरेक्ट लिंक आहे. ते कुठेतरी लिंक कमी करण्यासाठी आम्ही काम करत आहे. व्हेरी गुड. तुला या कामाची खूप खूप शुभेच्छा. एक प्रश्न जाता राहून राहिला माझा, तुम्हाला विचारायचा की साधारणतः सफाई कर्मचाऱ्यांनी साधारण किती नंबर आहे, किती लोक काम करत आहेत, अंदाज तुला आहे का माहिती काही? सफाई कर्मचाऱ्यांचा तर ऑलमोस्ट सफाई कर्मचाऱ्यांचे ओव्हरऑल जर तुम्ही म्हणायला गेले मॅन्युअल स्कॅव्हेंजर म्हणजे एनजीओचे रिपोर्ट नसेल, मॅन्युअल स्कॅव्हेंजर मध्ये 1700 जास्त लोक मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग मध्ये आहेत मुंबईमध्ये. नाही, ओव्हरऑल एनजीओचा रिपोर्ट, कारण की गव्हर्नमेंटने ते डिक्लेअर नाही केलेलं आहे की तिथे तुम्हाला मॅन्युअल स्कॅव्हेंजर. इंडियामध्ये आता मी कल्याणमध्ये जर स्टडी केलेला, तर कल्याणमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे 2400 आहे. 2400च्या वर जी संख्या आहे ती कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आहे. आता बृहमुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये असेल 3 ते 4000च्या वर. ओके. कॉर्पोरेशन मध्ये तरी 2003च्याच वर आहे. येस, खूप मोठा गट आहे, काम करतोय आणि त्यांच्या अधिकारासाठी आपलं काम करणं गरजेचं आहे. नाही, ते तर ऑफिशियली आहेत, हे तर ऑफिशियली गव्हर्नमेंटचं ऑफिशियली रिक्रुटेड लोक आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कॉन्ट्रॅक्टर वाले वेगळे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट म्हणजे कसं विलिंगली जाणार नाही का, आपल्या बिल्डिंग मध्ये वगैरे स्वतःहून काम करायला येतात, ते वेगळे आहेत. तर अशा 3 लेवलच्या पद्धतीचे लोक आहेत. एक कॉन्ट्रॅक्ट वर्गावर काम करणारे आणि एक विलिंगली जाऊन प्रायव्हेट एरियामध्ये आपापले इंडिपेंडेंटली काम करणारे आहेत आणि एक गव्हर्नमेंट रिक्रुटेड आहेत. असे 3 लेवलचे लोक काम करतायत. म्हणजे खूप. आता एक प्रश्न आला इथे जे बघतायत आपला इंटरव्ह्यू त्याच्यामधून की ह्युमन राईट्सचा काही संबंध येतो का, म्हणजे ह्युमन राईट्स आणि हे काम याच्यात काही कोणी प्रयत्न केला का त्याचा वापर करण्याचा इथे कामामध्ये ह्युमन राईटचा? कारण की त्यांचे सगळेच राईट टू इक्वालिटी, राईट टू लाईव्हलीहूड, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या युनियनच्या ह्युमन राईटच्या डिक्लेरेशन आहे, ह्या सगळ्या त्याला व्हायोलेट करतात ह्या कामाला.
लेबर लॉ पण तुम्हाला व्हायोलेट करत नाही. मी तर क्वेश्चन हा पण केलेला की यांना तुम्ही प्रोफेशनल सफाई कामगार म्हणून म्हणाल की नाही म्हणाल, कारण की जे ऑक्युपेशनची डेफिनेशन आहे, ऑक्युपेशनची डेफिनेशन एक डिसेंट डेफिनेशन आहे, आणि हे जे काम आहे हे डिसेन्सी मध्ये येतच नाहीये. तर मग तुम्ही त्याला तर तुम्ही त्याला हे जे काय आहे ना, हे जे रिसर्चरचं आणि गव्हर्नमेंटचं हे नेहमी क्लॅशेस होतच आलेले आहे. अच्छा, ओके. हा, म्हणजे त्याच्यावर निघालत नाही. ह्युमन राईट्स हा खूप छोटेच राहिलेला आहे ह्या सगळ्या विषयामध्ये. त्याचा अनुषंगाने विचार केला गेला नाहीये. मला वाटतं तो एक एरिया आहे की जिथे अजून बऱ्याच लोकांना वाव आहे की जिथे काम करत करून बघता येईल की ह्युमन राईट्स कसं मॅच करता येईल आणि कशा पद्धतीने ह्या कामाला एक चांगल्या प्रकारची हे देऊ शकतो आपण, न्याय देऊ शकतो. हेमांगी, खूप छान, तू चांगल्या पद्धतीने हा मुद्दा आज मांडलास आणि त्याचबरोबर आपलं कळलं की आपलं आयुष्य ज्यांनी सुखी ठेवलं त्यांच्या आयुष्यात काय गडबड आहे हे तू मांडण्याचा प्रयत्न केलास आणि त्याच्यातून खूपच अस्ताव्यस्त केस स्टडीज माहित आहेत, पण आपल्याला तेवढा वेळ नाहीये की आपण प्रत्येक केसवर बोलू शकतो. पण तू ज्या पद्धतीने हा मुद्दा मांडलास त्यामध्ये खरंच कळतं की अजूनही खूप वेळ आपल्याला खूप वेळ विचार करावा लागेल या विषयावर आणि कसं त्याच्यामधून श्रम प्रतिष्ठा कशी आणता येईल की जेणेकरून हे काम सुख होईल, किमान सुख होईल आणि जे जास्तीत डेथ होत आहेत किंवा आरोग्याचे इश्यू होत आहेत ते कमी होतील याच्यावरती प्रयत्न करणं गरजेचं आहे. मला वाटतं तू इन्फिनाइट मधून ह्या सगळ्या प्रकारच्या मुलांना मार्गदर्शन करून त्यांना त्यांचे प्रोफेशन चूज करायला मदत करणार आहेस किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात बदल करण्याचा प्रयत्न करणार आहेस. या सगळ्या तुझ्या वाटचालला आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आपण नक्कीच पुन्हा एकदा केव्हा तरी वेगळा विषय घेऊन या प्लॅटफॉर्मवर भेटू. हा, बोल. एक सांगते माझं सगळ्यांना हेच आग्रहाची विनंती आहे की प्रत्येक व्यक्तीने ऍटलिस्ट तुम्ही सफाई कर्मचाऱ्यांसाठी काम जर नसेल करत तर त्यांच्या मुलांसाठी तरी काम करा, मोस्टली त्यांच्या शिक्षणावर काम करा, त्यांना एक मार्गदर्शन द्या ना, त्यांना फायनान्शियली हेल्प पण करा की त्यांना मार्गदर्शनाची पण गरज आहे आणि त्यांना फायनान्शियल सपोर्टची पण गरज आहे. ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला जमत असेल तर वातावरण निर्मिती तयार करा की जेणेकरून ती मुलं शिकतील, कारण की ते मुलं खूप हुशार मुलं आहेत आणि त्यांना फक्त वातावरण नाहीये, त्यांना प्रॉपर व्यवस्थित मार्गदर्शन नाहीये आणि त्यांना फायनान्शियल जोड नाहीये. या तिघींची सांगड असेल तर ही जी त्यांची जी ऍटलिस्ट ती पुढची पिढी आहे तर ती याच्यामध्ये येणार नाही. ओके, व्हेरी गुड. मला वाटतं नक्कीच जे आपला इंटरव्ह्यू बघणार आहेत त्यांना तुझा मुद्दा खरंच पटणार आहे आणि त्याच्यासाठी ते मदत करतीलच. आणि हेमांगी, पुन्हा एकदा तू ह्या स्टुडिओमध्ये आलीस आणि माहिती दिलीस त्याबद्दल तुझे फार फार आभार.